नमस्कार मित्रांनो, होळीचा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषामध्ये साजरा केला जातो. होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा करतात. या दिवशी लोक एकमेकांमधील मतभेद विसरून एकत्र येतात. होळीच्या दिवशी होलिका दहन केले जाते, तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला रंगाचे उधळण करून होळी खेळली जाते. त्याचप्रमाणे होळीचा सण साजरा करताना अनेक प्रथा परंपरा महाराष्ट्रातील विविध भागात पाळल्या जातात. यापैकी एक म्हणजे होळीत नारळ टाकण्याची प्रथा. खरं तर आपल्यापैकी अनेकांना या संदर्भात माहीत नाही. हीच माहिती आपण या ठिकाणी समजावून घेऊयात. होळीत नारळ का अर्पण करतात? तर होळीत नारळ टाकण्याची परंपरा आहे, पण होळीत नारळ का आणि कशासाठी टाकायचा ती कुणाला माहीतच नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात आपल्याला अधिक माहिती आपण जाणून घ्यायची आहे. नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक म्हणून मानले जातं. त्यामुळे पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे. नारळाला कामधेनू तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. होलिका दहनाच्या दिवशी आगीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. तसेच घरातील व्यक्तींच्यावर असलेला कर्जाचा डोंगर देखील हलका होण्यास मदत होते. त्याचबरोबर अशी देखील समजूत आहे की नारळाच्या होळीच्या अग्नीत समर्पित केल्यास व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबातील सर्व समस्यांना शुभ आशीर्वाद हे प्राप्त होतात. तसेच होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ जाळल्यास तुमची अनेक दिवसापासून रखडलेली कामे ही देखील मार्गी लागण्यास मदत होते आणि ही मान्यता देखील आहे. तसेच होळी पूजा करण्याचा यावेळचा शुभ मुहूर्त काय आहे तो आपण आज जाणून घेऊयात. यावर्षी पंचांगानुसार 13 मार्च 2025ला सकाळी 11:26 ते रात्री 12:30 पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी घरातून एक नारळ हातात धरून शेंडीबाहेर असलेले असाच नारळ हातात धरावा. तसेच तो नारळ संपूर्ण घरामध्ये फिरवून होळीच्या दहनाच्या मुहूर्तावर अग्नीत अर्पण करावा. असे केल्याने तुम्हाला शुभ प्राप्ती होते. तर ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा.